हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. या जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस. माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 गुन्हा काढणार, मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लागला. तुला माझा बळी पाहिजे ना? चल मी सागर बंगल्यावर तू काय खायला आणणार, तू खा गोळ्या. मला बळी द्यायचा माझा त्याला सांगतो एखादा मस्त घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चालू, त्याला माझा बळी पाहिजे ना? तू घे, फक्त माझा कुठे गोळ्या पडून देऊ नका. मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललोय. याला सगळ्याला विरोध करणार आहे मी, उद्यापासून पुन्हा करणार आहे. पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही, पुरा अंग मोडलं, तर एकनाथ खडसेने भाजप उभा केलं, त्यांची आज परिस्थिती काय. याचा जर नाही ऐकलं तर हे मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा मायावर असला. सगळ्या स्वाऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची, नाहीतर याला बदनाम करायला चार बाजूने घ्यायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. काल आपण रस्ता रोको केले, फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितलं. पीआयला आणि एसपीला फोन लावला, त्यांनी सांगितलं 2 गुन्हे निषेध करावाच लागणार. सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले. मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही धर्माग लोक मोडले असते, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही. तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले. तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरले हे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळे गिरीश महाजनमध्ये त्यांचा कलगी तुडा लावला. कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहिती. तुम्ही पूर्वीचं उकरून काढता. तुझ्या सत्तावला झाला का? बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का? तू सत्तेच्या जीवावर मराठ्यांना मला आणखी घ्यायचं तर उदाहरण सांगा. आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का? 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं. बघा मोजून. आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला, राष्ट्रवादी आपली शत्रू झाली. आपण शिवसेनेला विरोध केला, शिवसेना आपली शत्रू झाली. आपण भाजपला विरोध केला, भाजप आपला विरोधक झाला. काँग्रेसला विरोध केला, काँग्रेस आपला विरोधक झाला. मनसेला विरोधात केला, आपण विरोध झालो. मग आपण त्याच्यासाठी दुश्मनी पत्करली. हे सत्तेत सगळे कस काय? मराठ्यांवर लांबचा विचार करायची वेळ आली. एका वर्षात 5 पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही, काँग्रेस 3 जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी, राष्ट्रवादी शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध. दुसऱ्या 2.5 वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या. भाजप घेतला, म्हणले काँग्रेस नाही आलं, म्हणले घ्या असेल तेव्हा. येत राहायचा खेळ. येत आहे. सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कोणाचं मरण आलं? मी खोटं सांगायलो का? हे सगळे वरचीवर येत झाले का रात्री आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्यानं, मराठ्यांना आवाज उठून द्यानं, बंजारा समाजाला आवाज उठून द्यानं, दलित बांधवांना आवाज उठून द्यानं. ते प्रकाश आंबेडकर साहेब निवार खुराडे मायावरीत म्हणून जमत आहे. कोणाला जोडून द्यानं, जाती जातीत मुसलमानाला जमून द्यानं. मतदान तर पाहिजे. इतका कावा फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत, मी निष्ठा नाही सोडू शकत. यांनी इतके रावे टाकले. हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घातला. आपण काय नाव घेतलेलं पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळा झालेलं मी मागच्या 2.5 वर्षात, आणि आता यांना बी ठोकतोय, सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्या नाही दिल्या सरकारला. ऐकलेत ना तुम्ही?
ते म्हणतोय सरकारला शिया देतो, काय चूक केली एकदम त्यात आम्हाला कळत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्याला काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तो काय वाईट बोललो, तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून तेव्हा म्हणलाय बघा त्याच्या वाईट तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली, शरण गेलो, त्याला ते विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो, आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी, मी सरकारला गोडेच लावणार, चूक केला. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलाय तिथं पक्क. आणि यांनी याला असं वाटतं गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद म्हणजे वाद झाला पाहिजे, हे स्वप्न नाही तेच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते मी का वापरायला लागला माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात ओबीसी तो घ्यायचं नाही. तुला माहिती आहे का मराठ्यांजवळ किती आडे? गॅजेट घ्या म्हणून सांगतो तुला 5 महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला वाचव परत 5 महिने घ्यायला लागून दिवस असतं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची, हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो. आणि याचा स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही, सगळ्या सोयऱ्यांचं करूनच. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं काय नाही घेणार? सातारा संस्थांचं कसं नाही घेणार? देवी देवतांचा लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊन मला घेतलं नाही, देवस्थानचं घेऊन मला घेतलं नाही, त्याचा जिहार झालाय पण यांनी घेऊन दिला नाही. मला घेऊ देवेंद्र फडणवीस तुला खुनखुनी जमायला आधी आज ते माकडं माझ्या विरोधात वापरू नको. तू काय गेवड्यातल्या 2 अंबड तालुक्यातल्या 2 गेले, मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे लोक मोफत केले. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय मी काय चूक केली. समाजाला आरक्षण दिलं, मी समाजावर निष्ठा ठेवली माझ्या. तुला वाटतं नाही निष्ठा काढची, मी काय काढची? मी 10% कशामुळे घ्यायचं? माझ्या मराठ्याचे मान्य आहे. तू काय अजून घ्यायला लागला त्याचा दराव? या जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस. माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 गुन्हे काढणार, मला बळी टाकणार. आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लागला, तुला माझा बळी पाहिजे ना? चल मी सागर बंगल्यावर येतो त्या थोड्या तू खा गोळ्या, मला बळी द्यायचा. माझ्या मराठ्याला सांगतो एखादा मसा घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चालू, त्याला माझा बळी पाहिजे ना? तू घे, फक्त माझ्या कुठे गोळ्या पडून देऊ नका. एकदा सगळ्या सोयऱ्यांचा गोळा घेऊन येतो, नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो. तू दुसरं काय काढलं या राज्यात? हे जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असली मग मी तुला त्रास दिलेला असेल, जोर जबरदस्ती असेल, विनयभंग असेल, छेड असेल, जी काय असेल ते असेल, एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत, आजची 25 फेब्रुवारी पर्यंत, तर मी म्हणून ते ऐकतो. एखाद्याने जर असं केलेलं असेल त्याच्या विरोधात तक्रार असलीच होतो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्र मैत्री काढू नाही शकत. तुम्ही बघाच जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार का? जबरदस्ती वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर त्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे पाहिजे तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता.